बॉल पडेल याची नोंद घ्या. टीम आतूर वॉरियर संघ शव्वाड तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत गौसिया स्पोर्ट धनगरवाडी आणि श्री निनाय विठलाई क्रिकेट क्लब करंगुई देऊळवाडी मोहम्मद कासम कुरेशी साहेब यांच्या स्मरणार्थ दादा चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. आजच्या दिवसातील पहिला सामना एक गटातील पहिली लढत आतूर वॉरियर्स आणि स्पार्टन 11 पुसारदे या दोन संघांमध्ये आजच्या दिवसातील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ आतूर वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला स्पार्टन 11 पुसारदे. टॉस जिंकला टीम आतूर वॉरियर्स या संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. चला सामन्याला लगेच सुरुवात करा. एका इनिंगसाठी फक्त 20 मिनिटाचा टायमिंग असेल. पण आपण टायमर सेट करा. जसे पहिला बॉल पडेल त्यानंतर लगेचच आपण या ठिकाणी टायमर सेट करायचा आहे. आज पंचांच्या भूमिकेमध्ये शशी मेहर सर, त्याचबरोबर दत्ता मेहर सर आपल्याला पाहायला मिळतात. याच परिसरामधील नामांकित पंच अनेक स्पर्धा आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांनी पंचांची भूमिका चांगल्या पद्धतीनं साकारलेली आहे. दोन्ही टीमला विनंती असेल सामन्याला सुरुवात झाल्याबरोबर दोन्ही टीमचा एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉम्बॉक्समध्ये पाठवा. बॅटिंग टीम आणि बॉलिंग टीमला विनंती असेल आपला अतिरिक्त प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवा. लगेचच या ठिकाणी सामन्याला होईल सुरुवात. चला दोन्ही टीम आणि इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस हा आयोजक कमिटीचा नियम आणि शव्वाड तालुका क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे. त्यामुळे या नियमाचं देखील तुम्हाला पालन करावं लागेल. सामन्याला होते सुरुवात. दादा चषक 2024 ही लढत. एका बाजूला आतूर वॉरियर्स आतूर संघ, दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय स्पार्टन 11 पुसारदे. अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये गुणलेखक आमच्या समेत जोडले गेलेत. चार वेद 14 विद्या 64 कलेचा अधिपती बाप्पा माझा गणपती, गणरायाला वंदन करून हिंदुस्थानचा आराध्यदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि आरक्षणाचे जनक राजे छत्रपती शाहू महाराज यांना मानाचा मुजरा करून आज कोल्हापूर जिल्ह्यातील शव्वाड तालुका आणि शव्वाड तालुक्यातील दिलदार व्यक्तिमत्व सन्माननीय कलंदर मोहम्मद कुरेशी दादा यांच्या माध्यमातून यांच्या संकल्पनेमधून साकारलेली स्पर्धा दादा चषक 2024 या स्पर्धेला होतोय प्रारंभ. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये करूया आपण दादा चषक 2024 ला सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आकाश आणि विनोद मॅचला होती सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. गोलंदाजीवरती निलेश दाखल झालाय. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती स्क्वेअर लेगला भिरकावलाय. क्षेत्ररक्षक मात्र पोहोचतील, बॉलची फेकी करतील. 2 धाबा इथे स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. संघाच्या धावसंख्येचं अकाउंट ओपन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. आज दादा चषक एखाद्या लीग स्पर्धेला देखील लाजवेल असं भव्य दिव्य आयोजन. वैयक्तिक स्पर्धा कशा पद्धतीने असावी याचं उत्तम उदाहरण आज सन्माननीय कलंदर मोहम्मद कुरेशी दादा. क्रिकेटसाठी काही कधी आणि केव्हाही असं असणारं व्यक्तिमत्व. आज दर्जेदार स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर आज शव्वाड तालुका क्रिकेट असोसिएशनचे सर्व आजी माजी पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, ज्यांनी अनेक वर्ष
शाहवाडी तालुक्याच्या नावासाठी खूप संघर्ष केला ते संपूर्ण कमिटी आणि आज गौसिया स्पोर्ट धनगरवाडी त्याचबरोबर निनाई विठलाई क्रिकेट क्लब देऊंगे करुंगदे हे देखील करुंगदे देऊळवाडी ह्या दोन्ही टीम देखील सज्ज आहेत. 2 बॉलचा खेळ संपला. 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. विनोद आला आता स्ट्रायकर एंडला. पॉवर प्लेचं पहिलं षटक आतुर या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. निलेश हाताळत असताना एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव फलकावरती धावा लागल्या. 4 धावा. आज ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून आमचे अक्षय शेठ म्हात्रे 81-82 खोनी गाव आणि खोनी गावामधून त्यांचा प्रवास राहिला आणि बघता बघता संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला ज्यांनी आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर प्रामाणिकपणाने चूक काम या माध्यमातून त्यांनी आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामधील अनेक तालुक्यामध्ये ओम साई MTC या यूट्यूब चॅनलला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते आणि आज एक दर्जेदार आयोजन आणि दर्जेदार आयोजनासाठी ओम साई MTC लाईव्ह हा यूट्यूब चॅनल आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत दर्जेदार गोलंदाजी राहिले गोलंदाज निलेश यांची. यावेळेस बेगीट करण्याचा प्रयत्न पंचांच्याकडे लावले अपील केले. पंचाने मात्र इथे बोट उचलले. पहिला धक्का इथे लागला गेलाय टीम स्पार्टन 11 पुसारे या टीमसाठी आणि ऐकूयात तोपर्यंत डीजे विनोद बाद झाला. विनोदची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंगेश आलाय. 5 बॉलमध्ये 5 धावा खर्च करत एक विकेट देखील प्राप्त केली. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस 5 शफल झाले. शफलून घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पंचांच्याकडे अपील, परंतु अपील जास्त आत्मविश्वास कमी आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 होते सांगता आणि पहिल्या षटकानंतर 1 गडी बाद 5 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. टीम आतुर वॉरियर्स विरोधामध्ये खेळत असताना स्पार्टन 11 पुसारे या संघाचे 5 वरती 1 पहिले षटक संपले. चला वेळ जास्त घेऊ नका कारण की 9:30 पहिला बॉल डिलिव्हर झालाय. 6 मिनिटं पहिल्या षटकासाठी गेले. ती वेळ जास्त घेऊ नका. इथून पुढे तुमच्यासाठी फक्त 14 मिनिटाचा अवधी असणार आहे याची नोंद घ्या कारण की आज एकूण 14 सामने डिसेंबर ते जानेवारी फेब्रुवारीपर्यंत असा कालावधी ज्यामध्ये सूर्यास्त अगदी संध्याकाळी लवकर होतो. त्यामुळे घाई करा मित्रांनो. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीसाठी प्रकाश आलेत. दादा चषक 2024 या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपण सर्व क्रीडा रसिकांचं सहर्षाचं स्वागत करूया. आज मोठ्या संख्येने गौसिया स्पोर्ट धनगरवाडी आणि धनगरवाडीतील संपूर्ण ग्रामस्थ मान्यवर मंडळी या ठिकाणी आज दाखल झालेत. यावेळेस पहिलाच बॉल अगदी डाऊन दिल्ली डाव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू पिचिंग झाला आणि त्यानंतर मात्र पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन अतिरिक्त धावफलकावरती लागली जाते. धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 6 रन. लेफ्ट हँडर बॅटर आपल्याला पाहायला मिळते आकाश, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 4 धावा आलेत. डावखोरी फलंदाज हे क्रिकेटमध्ये आक्रमक मानले जातात आणि इथे आक्रमकता मात्र दाखवून द्यावी लागेल. सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना वेळेचं भान देखील राखणं खऱ्या अर्थानं आतुर टीमसाठी गरजेचं असेल. यावेळेस आणखीन एक खराब बॉल. आता मात्र आउटफील्ड फास्ट आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक धावतोय, बॉलचा पाठमोरा करेल तोपर्यंत बॉल जातोय सीमारेषा पार. वाईट +1. अगदी एक्सपेन्सिव्ह गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 5 धावा. प्रकाशच्या गोलंदाजीमधून आतापर्यंत एकही बॉल डिलिव्हर झालेला नाही, परंतु तब्बल 6 धावा इथे खर्च केल्या. पहिला बॉल व्हाईट बॉल, त्यानंतर व्हाईट +4 5 धावा या बॉलवरती. संघाची धावसंख्या जी पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या धावा अपेक्षित होत्या त्या धावा मात्र
इथे प्रकाश देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि फलंदाजी देखील तितकीच दमदार करणं अपेक्षित असेल टीम यावेळेस. खोल टप्प्याचा अगदी पायामध्ये बॉल आणि त्यानंतर लेगबायच्या स्वरूपामध्ये ही धाव अंकित केली जाते. संघाची धावसंख्या 12, एक गडी बाद 12 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवरती देखील पुन्हा एकदा लेगबायच्या स्वरूपात आणखीन एक धाव. यावेळेस ऑन साईडला चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगला या ठिकाणी 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. संघाची धावसंख्या संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. रनआउटची संधी परंतु बाकअप त्या ठिकाणी नव्हता आणि त्यामुळे लेगबायच्या स्वरूपामध्ये ही धाव कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती. प्रकाशने सुरुवातीचे चेंडू थोडीसे नकारात्मक हाताळले परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आज कोल्हापूर जिल्ह्यातील शेववाड तालुका, ज्या तालुक्यानं गेले अनेक वर्ष आम्हाला भरभरून प्रेम दिलंय आणि आज देखील यावेळेस पहा फुललेंचा बॉल त्याला दिला भिरकावून. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. बॉल सीमारेषा पार. आजच्या दिवसातील पहिला खणखणीत दणदणीत 6 धावांचा दादा चषकामधील तर 2 षटकाचा इथे खेळ संपलाय. 2 षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या तर षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीसाठी सर्जेराव इनिंग ब्रेक मध्ये मुटकेश्वर स्पोर्ट मुटकलवाडी आणि पिंटू 11 करण जोशी या 2 संघामध्ये नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघाला विनंती असेल जसं तिसरं षटक संपेल त्यानंतर आपण लगेच टॉस कबॉस या मंचावरती उपस्थित राहणं बंधनकारक असेल याची नोंद घ्या. सर्जेराव वालेत पहिला बॉल चांगला राहिलाय. पहिल्या बॉलवरती बॉलला सन्मानपूर्वक खेळून काढलंय. 1 धाव तिथे जोडली जाईल. संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती. आज आमच्या कॉम्बॉक्समध्ये जर पाहिलं तर शेववड तालुक्याचा अतिशय लाडका आवाज
शैलेश जाधव सर, त्याचबरोबर राहुल राठोड सर आणि आज खास करून गावावरून या स्पर्धेसाठी दाखल झालेले राज कस्तुरे सर देखील आमच्या कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील. आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये त्यांचा देखील आवाज आपणाला ऐकायला मिळेल. तिसरं षटक प्रगतीपथावरती, एक धाब आले, पहिल्या बॉलवरती एक सिंगल आले. राऊंड द विकेट, बॅकफुटला जाऊन स्क्वेअर विकेट खेळायचा होता परंतु फटका फसलाय. चांगली गोलंदाजी, अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळते सर्जेराव यांच्या माध्यमातून. डॉट बॉलची समाप्ती. 4 षटकाच्या मॅचमध्ये आतापर्यंत 2.2 बॉलचा खेळ या ठिकाणी संपलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या वेळेस कोलो टप्प्याचा खोलात होता परंतु फटका खोदून काढला. एक धाव आले, खराब फेकी आपल्याला जरूर थोडीशी पाहायला मिळेल परंतु इथे फार रनआउटची संधी निर्माण झाली आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक दुसरा टीम स्पार्टन 11 पुसारे या टीमला. झाले 26 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 गडी बाद 26. तिसरं षटक प्रगतीपथावरती, 3 बॉलचा खेळ संपलाय. 26 धाबा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अजय दाखल झाला. या वेळेस एक धाव आले, दुसरीचा इथे प्रयत्न केला जाते, दुसरी देखील धाव इथे कंप्लीट केली जाते. 2 धाबा. संघाची धावसंख्या 28 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती. चला इनिंग ब्रेकमध्ये टॉस या ठिकाणी केलं जाईल. मोटकेश्वर स्पोर्ट मोटकलवाडी आणि पिंटू 11 करण जोशी. अठ्ठावीस धावा यावेळेस हलक्या त्याने खेळून काढला. एकच सिंगल इथे आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. 3 षटकानंतर 29 धावा. आज जर पंचांच्याकडे जर पाहिले तर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पांढऱ्या रंगाची कॅप परिधान करणारे पंच आज तुम्हाला फेट्यामध्ये पाहायला मिळत आहेत आणि शेवट तालुक्याचे आपुलकी आणि दादा चषकाची आपुलकी काय असते हे मात्राच्या पहिल्या सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कारण की आज मानाचा आणि कोल्हापूरची शान फेटा त्यांच्या डोक्यावरती आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही पंच शशी मेहर सर त्याचबरोबर दत्ता मेहर सर या आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेला तालुका आणि जिल्हा आज मात्र जर पाहिले तर क्रिकेटचे वेड आणि या क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर अनेक चांगल्या चांगल्या स्पर्धा गेल्या 4 वर्षामध्ये आपण शावड तालुक्याच्या पाहिल्या आणि त्यातीलच एक आठवणीत राहणारी स्पर्धा जर इथून पुढे कोणती असेल तर ती दादा चषक 2024. या वेळेस शेवटचं षटक आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी ते आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन मात्र टीमच्या खात्यामध्ये धावा कशा येऊ द्यात, धावा येणं अपेक्षित असेल टीम पुसारे स्पार्टन 11 या संघाची धावसंख्या 30 या आकड्यावरती. शेवटचे 6 बॉल शिल्लक. स्ट्रायकर इनला फलंदाज अजय इथे पाहायला मिळतो. मिस टाइम दर्जाचा स्ट्रोक. स्वतः विकेट किपर बॉलच्या खाली परंतु कॅच ड्रॉप होते. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. पकडा झेल आणि जिंका दादा चषकचा खेळ. पहा कॅच सुटल्यानंतर काय घडले जाते. तब्बल 2 धावा इथे घेतल्या गेल्या. लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. कॅच सुटल्यानंतर थोडासा राग इथे व्यक्त केला विकेट किपरने परंतु त्याचाच फायदा. राग खूप महाग असतो आणि हा राग मात्र इथे महागात पडलाय.
क्षेत्ररक्षण करणाऱ्या अहतूर या संघाला आणि घेतल्या गेल्या 2 धावा 2 धावेनंतर संघाची धावसंख्या 32 या आकड्यावरती. या वेळेस वेगवान चेंडू समोरच्या दिशेत फॉलोथ्रू अप्रतिम इथे झेल टिपलाय आणि फलंदाज अजय बाद होताना पाहायला मिळेल. तिसरा धक्का टीम थँक्यू डीजे. 2 बॉलचा खेळ संपला. अजून देखील 4 बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळते. 32 धावा. या वेळेस खोलो टप्प्याचा बॉल एक सिंगल आले. सिंगल धाव आणि सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 33 या आकड्यावरती. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तीन बॉल आतापर्यंत खेळ संपलाय. 33 धावा. चला मुटकलवाडी आणि टीम करण जोशी संघाच्या संघनायकाला विनंती असेल विकास या. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि लगेचच या ठिकाणी इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. यावेळेस समोरच्या दिशेत फटका केलाय. 1 धावाले दुसरीचा इथे प्रयत्न केलाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. तिसरीचा इथे प्रयत्न होईल का आणि तिसरीचा प्रयत्न देखील इथे झालाय. इथे मात्र आलतूर वॉरियर्स हा संघ महत्वाच्या पहिल्याच मॅच मध्ये भरपूर चुका करतात. एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्वाची असते. एका धावेला क्रिकेटमध्ये खूप महत्व आहे. याच एका धावेने अनेक संघांचं अनेक वर्षांचं स्वप्न देखील भंगताना आपण पाहिलंय आणि या एक धावा इथे वाचवल्या पाहिजे टीम आलतूर वॉरियर्स या संघासाठी. संघाची धावसंख्या 36 या आकड्यावरती. 36 धावा. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा आणि फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. फलंदाज आकाश बाद झाला. चार बॉलचा खेळ संपला. अजून देखील 2 बॉल शिल्लक. या बॉलवरती काय घडलं जातंय. कॅच मात्र पकडले. अजून एका बॉलचा इथे खेळ शिल्लक आहे. चला नवीन बॅटर लगेचच या मैदानाच्या आतमध्ये. बाद झालेला फलंदाज 38 सर्कलच्या बाहेर जाण्या अगोदर तुमचा नवीन प्लेअर मैदानाच्या आतमध्ये येणं अपेक्षित आहे. कारण की चला स्पीडअप घ्या. शेवटचा बॉल आता शिल्लक. संघाची धावसंख्या 37 या आकड्यावरती. इथून पुढे टॉस या ठिकाणी केला जाईल. आज मोहिद्दीन कासम कुरेशी साहेब चाचा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस या ठिकाणी केला जाईल. आज दादा चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत. यावेळी शेवटच्या बॉलवरती मात्र गोल्डन डकची शिकार ठरते. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. पहिल्या इनिंग नंतर संघाची धावसंख्या 37 या आकडे
आमचे विद्यमान अध्यक्ष, माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपणही या, आपल्याला देखील या ठिकाणी आम्ही विनंती करतोय. या ठिकाणी चाच्यांच्या शुभ हस्ते हा टॉस उडवला जाईल आणि एका बाजूला आहे टॉस का बॉस, दुसऱ्या बाजूला हेड आहे. दोन टीम आपल्या समोर लढत आहेत. एका बाजूला टीम मुटकेश्वर क्रीडा मंडळ मुटकलवाडी तर दुसऱ्या बाजूला पिंटू दादा 11 करण जोशी ही टीम लढतील. खऱ्या अर्थाने शाहूवाडीतील दादा टीम दोन्ही संघ आहेत आणि त्यांच्यामध्ये हे वॉर पाहायला मिळेल. आणि चाचा यांच्याकडे नजरा वळवल्या जातात. पहा, मी विशेष करून आमच्या कॅमेरामॅनला विनंती करेन, हा फोटो आणि हा फोटो जणू एकच प्रतिबिंब आहे आणि खऱ्या अर्थाने आठवणींना उजाळा दिला जातोय. भावना ह्या फार महत्वाच्या असतात आणि त्यात जोपासण्याचा प्रयत्न करतो आपण. टॉस केला जाईल. स्विन द कॉइन. करण जोशी कॉल देते. येस, उडवायचं आहे. लपून उडवा. असं असं हातामध्ये उडवलं तरी चालेल. काटा छापा असा कॉल येतोय आणि मुटकलवाडी. विकास शिर्के, काय स्ट्रॅटर्जी आहे? पहिला हंगाम या सीझन मध्ये करतोयस आणि या पहिल्या पर्वामध्ये उतरलायस, टॉस जिंकलायस, काय निर्णय असेल? प्रथमतः आम्ही दादांचं खरं तर आम्ही धन्यवाद करतो की आम्हाला एवढी चांगला प्लॅटफॉर्म मिळवून दिला आणि एक चांगली टुर्नामेंट भरवली. खरं तर त्यांचा मनापासून धन्यवाद करतो. आणि आम्ही आता टॉस जिंकलो तर पहिली क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय करू आणि एक कमी धावामध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. कमी धावा. फायनलच्या अगोदरची फायनल दोन दादा टीम आहेत का सातत्याने या मॅचची चर्चा रंगली आहे. संपूर्ण शाहूवाडीकरांमध्ये ही चर्चा आहे की कोण विजयी होईल. तुझा निर्णय काय असेल? तुला काय वाटतंय? आणि इथं काय प्रत्येक जण जिंकायसाठीच तर आलेला आहे आणि जिंकायचंच आहे आपल्याला पण. जिंकायचंच आहे. एकंदरीत कलंदर मोहम्मदजी कुरेशी यांच्याबद्दल दोन शब्द. दादांचं तर बोल म्हणजे त्यांचा मला फुल सपोर्ट असतोय. कारण प्रत्येक गोष्टीत प्रत्येक काही असू दे त्यांनी मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केलेला आहे. दादांचं खरोखरच मनापासून धन्यवाद करतोय मी. थँक्यू विकास, तुम्हाला शुभेच्छा असतील. मात्र याच बाजूला जाऊया. करण जोशी टीमचा संघनायक एकंदरीत या स्पर्धेमध्ये खेळतोयस. ओमकार, कशा भावना आहेत, कशा पद्धतीने पाहतोयस या स्पर्धेकडे? खूप सुंदर असं नियोजन आहे. म्हणजे ही स्पर्धा खेळायला आम्हाला खरंच भारी वाटेल, कारण एवढी मोठी स्पर्धा आम्ही म्हणजे एवढं नियोजन एवढं पहिल्यांदाच बघत आहे आम्ही, मोठं एवढं नियोजन. या सीझन मध्ये तुला बॅटिंग करायची आहे, मात्र टॉस हारलाय. जर जिंकला असता तर तुझा काय निर्णय असता? आम्ही पहिल्यांदा बॅटिंगच घेणार होतो, कारण की समोरच्या टीमवरती आम्ही जास्तीत जास्त रन टाकून प्रेशर बनवणार होतो. त्यामुळे आम्ही पहिल्यांदा टॉस जिंकणार असतो तरी आम्ही पहिली बॅटिंगच करणार होतो. म्हणजे स्ट्रॅटर्जी फत्ते झालेली आहे. तर ओमकार, तुला देखील शुभेच्छा असतील. पिंटू दादांबद्दल काय सांगशील? एक दिलदार व्यक्तिमत्व. आज कुठेतरी मिस करतोयस पिंटू दादांना? नक्कीच आमच्या टीमचे म्हणजे एक आधार होता आणि एक मोठं लेजंड क्रिकेट होतं आमच्या गावातील. त्यांचा म्हणजे ते आम्हाला बघतच असतील. खरंच त्यांचा आशीर्वाद आहे आमच्यासोबत. त्यामुळे आम्ही चांगला आमचा गेम होते प्रत्येक वेळेला आणि नक्कीच आम्ही ही पण मॅच जिंकू. हा संघनायक थोडासा भावनिक झाला, डोळ्यामध्ये पाणी येतंय त्याच्या. मित्रांनो, हे भावना आहेत. मात्र या ठिकाणी आपण फोटो सेशन करूया. दोन्ही टीम संघनायक या. भगवान दादा येतील आमचे. प्रशांत सर या आपणही. हा क्षण कायम स्वरूपात राहील आणि आठवणीत राहील. थँक्यू सो मच. न्यूज फ्रॉम द सेंटर. टीम मुटकलवाडी विन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. या मॅच मध्ये पहिल्यांदा गोलंदाजीसाठी येईल तो मुटकलवाडी टीम, फलंदाजीसाठी येईल ती टीम करण जोशी. कुठेही जाऊ नका, स्टे ट्यून. दादा चषक बॅक टू द पवेलियन एंड मधून जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. प्रवीणजी वंडुस्कर महाराज यांच्या समेत. थँक्यू. प्रथम बॅटिंग करत असताना टीम स्पार्टन 11 पुसारे पहिल्याच बॉलवरती फक्त बॅटचा फेस ओपन केलाय. बॉल निघून चालले लॉंग ऑफला. दणदण करत सीमारेषा पार. दादा चषक दुसऱ्या डाबातील येतोय पहिला चौकार. डीजे प्लीज. लक्ष आणि या 38 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात इथे दमदार झाले. सुरुवात खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते. 4 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस आणखीन एक समोरच्या दिशेत इथे मिस टाइम होतो की काय? मिस टाइम झाला. कॅच पकडले. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती सुरुवातचा खेळ खेळला.
तास मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बॅकफुटला गेले, चांगला स्ट्रोक गॅप मधून पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर समाचार आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकातील दुसरा खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. बाळासोयनी पहिल्याच बॉल वरती आलेले आपलं वैयक्तिक धावसंख्येचं खातं या ठिकाणी उघडलंय. 4 धावा. 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात मात्र इथे एक जरी विकेट माघारी गेली असली तरी देखील ज्या पद्धतीनं फलंदाजी तेच सुरू आहे टीम आळतूर वॉरियर्स या संघाची दमदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पहा मोठा स्ट्रोक लगावलाय परंतु फटका फसलाय. उंची जास्त लांबी कमी. दुसरा धक्का इथे टीम आळतूर वॉरियर्स आळतूर या संघाला एखाद्या गाडीचा नंबर ज्या पद्धतीने आपण पाहतो चौकार त्यानंतर विकेट आणि चौकार त्यानंतर पुन्हा एकदा विकेट. काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मंगेश यांनी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 चौकार जरूर खालीत परंतु 2 नामवंत फलंदाजांना माघारी देखील धाडलंय. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. जरी 2 चौकार खाली तरी देखील 2 फलंदाजांनी देखील माघारी धाडलंय. 8 धावा 8 वरती 2. सुरुवातीच्या षटकामध्ये 2 धक्के लागले टीम आळतूर वॉरियर्स. 38 धावांचा बचाव करत असताना 2 विकेट माघारी परतवल्यात. चांगली गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळते मंगेश यांच्या माध्यमातून. चला नवीन बॅटर लगेचच या. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. तुम्हाला वारंवार या ठिकाणी सूचना देण्यात येते कारण की आजच्या दिवसामध्ये एकूण 14 सामने आपल्याला खेळायचे आहे त्यामुळे घाई करा. आठ धावा फलकावरती लागल्या गेल्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सर्जेरावला मात्र आहे ते रावगिरी दाखवावी लागेल. चांगली बॅटिंग या बसपा आडव्या बॅटने फटका खेळायचा होता परंतु फटका फसलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 5 बॉलचा खेळ संपलाय. 8 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 2 चौकार एकही सिंगल डबल आतापर्यंतच्या 5 बॉल वरती आलेले नाही. चांगली गोलंदाजी. 2 चौकार जरूर आलेत परंतु 2 विकेट देखील माघारी पाठवलेत. मंगेश यांनी पुन्हा एकदा शेवटचा बॉल इथे अप्रतिम राहिलाय. शेवटच्या बॉलवरती कोणती धाव इथे मिळताना आपल्याला पाहायला मिळत नाही. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर धाव फलकावरती धावा लागल्या 8. 2 गडी बाद 8 अशी अवस्था येणारे 18 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. 18 बॉल आणि 30 धावांची गरज. दादा चषक 2024 या स्पर्धेचा थरार आपण अनुभवतोय. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,001 रुपयाचं कॅश प्राइज व आकर्षक मानाचा करंडक ट्रॉफी जर आपण पाहिल्या तर भव्य दिव्य स्वरूपाच्या ट्रॉफी या स्पर्धेला आणि या स्पर्धेची शोभा वाढवावी असे चषक असे करंडक आपण पाहतोय. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 30,001 रुपयाचे कॅश प्राइज व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक तृतीय पारितोषिक 20,001 व आकर्षक चषक. चतुर्थ पारितोषिक 10,001 रुपयाचे कॅश प्राइज. मालिकावीरसाठी LED TV आपल्याला पाहायला मिळतात. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि क्षेत्ररक्षक कूलर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. दर्जेदार आयोजन आज आपण पाहतोय. दादा चषक या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय कलंदर मोहम्मद कुरेशी दादा पोलीस पाटील धनगरवाडी यांच्या संकल्पनेमधून आज मोहम्मद कासम कुरेशी माजी पोलीस पाटील धनगरवाडी यांच्या स्मरणार्थ यावेळेस 5 चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचली. 1 धाव आले. दुसरीचा इथे वेगाने प्रयत्न केलाय. दुसरी देखील धाव इथे घेतली जाते. संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती. 10 रन धाव फलकावरती लागल्या गेल्या. सर्जेरावच्या माफ करा अमोलच्या बॅटमधून या 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 10. अजून देखील येणारे 17 बॉल आणि 28 धावांची गरज जिंकण्यासाठी. पहिलीच मॅच. पहिल्या मॅचमध्ये दोन्ही संघ जर पाहिलं तर एकमेकांच्या तुलनेमध्ये अगदी तुल्यबळ संघ आपल्याला पाहायला मिळते. चांगला स्ट्रोक लगावलाय. त्याचबरोबर अतिथी मान्यवर आदरणीय मुराद कुरेशी साहेब, इम्रान पनाळकर साहेब, आकिब पारांडे, मोहम्मदजी डांगे, रशीद कुरेशी साहेब आणि मोहम्मद पनाळकर साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन. आज दादा चषक 2024 व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्षाचं स्वागत. यावेळेस 1 धावाले दुसरीचा इथे प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे घेतल्या गेल्या. संघाची धावसंख्या 2 ने वाढली. संघाची धावसंख्या 13.
या आकड्यावरती 13 धावा. 2 गडी बाद 13 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज अतिथी मान्यवर खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सकाळपासून या स्पर्धेला मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली आणि कोणत्या स्पर्धेला मान्यवरांनी प्रेक्षक नसतील तर त्या स्पर्धेला मजा नाही. आणि आज मात्र हे व्यासपीठ मात्र खचाखच भरलं. इथे मात्र फुल टॉस बॉल, परंतु त्यावरती थोडीशी फटकेबाजी इथे करायची गरज होती, परंतु ती होऊ शकली नाही. वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये 14 धावा लागल्या गेल्या. अजून देखील 24 धावांची गरज येणारी 15 बॉल आणि 24 धावांची जिंकण्यासाठी गरज. 15 चेंडू 24 धावा, 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. दादा चषक 2024 2 दिवसीय स्पर्धा आजचा पहिला दिवस या स्पर्धेच आपण पाहतोय. या वेस्पा सफल झाले आणि अगदी मिडल एसटी वरून जाणारा बॉल फणसाने मात्र साफ नकार दर्शवलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती. एक डॉट बॉल मात्र इथे प्रेशर क्रिएट करेल बॅटिंग करणाऱ्या टीमवरती, कारण की इथून पुढे धावा करायच्या आहेत. 14 चेंडू आणि 28 धावांची गरज. 14 बॉल 28 धावा. यानंतरची मॅच मुटकलवाडी विरुद्ध आपल्याला पाहायला मिळते पिंटू 11 करण जोशी संघ. ओमकार धामणकर आमच्या समेत इथे फलंदाज इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळते. ओमकार धामणकर इथे आमच्या समेत आज सकाळच्या पहिल्या सामन्यापासून गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला जोडले गेलेले पाहायला मिळत आहेत. आज सध्याच्या घडीला जर पाहिलं तर ओमकार धामणकर शावड तालुका अंतर्गत क्रिकेटमध्ये एक चांगली गुणलेखकाची भूमिका त्यांच्या माध्यमातून सातत्याने निभावली जाते आणि त्यांना मात्र आज गुणलेखनाची जबाबदारी ते आयोजक कमिटीने दिले. फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आता 3 फलंदाज माघारी परतलेत. नवीन फलंदाज राजेश मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतील. राजेश आलेत. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेस बॅकवर्ड पॉइंट मध्ये फटका केला. 1 धाव आले. दुसरीचा इथे प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील इथे घेतली जाते. 2 धावा इथे कंप्लीट केले जाते. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकानंतर टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक. 12 बॉलमध्ये करायचे आहेत 22 धावा. 12 चेंडू 22 धावा. समीकरण कुठेतरी अवघड होत चालले ते बॅटिंग करणाऱ्या टीम समोर, कारण की दादा चषक 2024 प्रथम बॅटिंग करत असताना टीम स्पार्टन 11 पुसारवे या संघाने मात्र केल्या होत्या 37 धावा. 38 धावांचं लक्ष उभारलं होतं आणि या 38 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र आतापर्यंत दमछाक इथे होताना आपल्याला पाहायला मिळते. टीम आळतूर वॉरियर्स आळतूर या संघाची ज्या अतिरिक्त स्वरूपाच्या धावा दिल्या गेल्या, ज्या धावा तुम्ही रोखू शकले नाहीत, त्याच धावा इथे मात्र अडचणीच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेववाड तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत गौसिया स्पोर्ट धनगरवाडी आणि श्री निनाय वेटलाई क्रिकेट क्लब करुंगळे देऊळवाडी आयोजित मोहम्मद कासम कुरेशी माजी पोलीस पाटील धनगरवाडी यांच्या स्मरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 12 बॉलमध्ये करायचे आहेत त्या 22 धावा. अगदी जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत मात्र प्रयत्न करत राहणं हे एका विजेत्याचं लक्षण आणि इथे मात्र हाच प्रयत्न इथे करावा लागेल टीम आळतूर वॉरियर्स आळतूर या संघाला. इथे समोरच्या दिशेत बॉलर बॅकड्रॉप आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आलेत. 1 धाव आले. दुसरीचा इथे प्रयत्न केलाय रनआउटची संधी, परंतु 2 धावा इथे घेतल्या गेल्या. 2 धावेनंतर संघाची धावसंख्या 16 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजून देखील 20 धावांची गरज जिंकण्यासाठी येणारे 11 बॉल. 1-2 मोठे स्ट्रोक मात्र इथे अपेक्षित असतील. टीम आळतूर वॉरियर्स आळतूर या संघाला 11 चेंडू करायचे आहेत त्या 20 धावा. या वेळेस संयमाचं क्रिकेट ज्या पद्धतीने आपण पाहतोय की क्रिकेटमध्ये सिंगलला खूप महत्त्व आहे. ज्या पद्धतीनं मुंबईची लाईफलाईन लोकल त्या पद्धतीनं क्रिकेटमध्ये सिंगलला खूप महत्त्वाचं स्थान आणि याच सिंगल डबल धावा या बॉलवरती मात्र 3 धावा घेण्यामध्ये यश प्राप्त झाले.
संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती. आता समीकरण बदललंय, प्रत्येक बॉल गणित बदलणारं समीकरण आणि प्रत्येक बॉल नंतर कधी सामना जर पाहिला तर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूला, कधी गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूला आणि क्रिकेट सातत्याने रंग बदलणारा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती. 17 रनची अजून देखील आवश्यकता. 17 धावा करायच्या आहेत. येणारे 10 चेंडू आणि 17 धावांची गरज. 10 बॉल 17. मुटकलवाडी संघ तयार राहायचा. जसा हा सामना संपेल त्यानंतर लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे, कारण की आपल्याकडे आज वेळ भरपूर मित्रांनो कमी आहे, त्यामुळे आयोजकांना सहकार्य करा. दादा चषक 2024 मध्ये यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय. 1 धावाले दुसरीचा इथे प्रयत्न होतोय. 2 धावा इथे घेतल्या जातील का, परंतु अचूक फेकी आपल्याला पाहायला मिळते. रॉकेट थ्रो इथे आपल्याला पाहायला मिळाला. एकच सिंगल आले. सिंगलच्या साह्यानंतर संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती. 22 धावा. 16 धावांची अजून देखील जिंकण्यासाठी गरज. 9 चेंडू 16 धावा. सामन्यामध्ये अजून देखील जर पाहिलं तर दोन्ही संघांना जिंकण्याच्या समसमान संधी. यावेळेस आणखीन एक चांगला स्ट्रोक लगावला. 1 धाववाले बॅकआउट पॉइंट रिजन मध्ये बॅकअपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर आहेत. 1 धाववाले. दुसरीचा प्रयत्न इथे सफल झालाय. 2 धावा इथे घेतल्या गेल्या. संघाची धावसंख्या 2 ने वाढले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 24 या आकड्यावरती. 24 धावा. अमोल चांगली बॅटिंग करतोय. राजेश त्यांना महत्वाची साथ देत आहेत. अमोल जे आघाडीला आले होते, सुरुवातीचा पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर अमोलने कॅल्क्युलेशन क्रिकेट डोक्यामध्ये ठेवून चांगलं क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळते. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 24. अजून देखील 14ची गरज. येणारे 8 बॉल. एखादा षटकार या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला मात्र जिंकण्याच्या दिशेला घेऊन जाऊ शकतो आणि जास्तीत जास्त डॉट बॉल हे मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी गरजेचे. ते 2 धावा आल्यात. आता समीकरण जर पाहिलं तर आपण येणारे 7 बॉल आणि करायचे आहेत त्या 12 धावा. 7 चेंडू 12 धावा. समीकरण जर पाहिलं तर प्रत्येक बॉल गणित ते मात्र अमोल चांगली बॅटिंग करत असताना जरी षटकार चौकार मारत नसली तरी देखील धावा इथे सातत्याने घेतल्या जातात. सिंगल डबल इथे प्राधान्य दिले जाते आणि याच धावा मात्र टीमच्या विजयामध्ये खूप मोलाच्या आणि महत्वाच्या ठरतील. 7 मध्ये 12 ची गरज. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका बसलाय. ज्या अमोल यांची चर्चा करत होतो ते अमोल जातील माघारी. आणखीन एक महत्वाचा धक्का. टीम आळतूर वॉरियर्स, आळतूर या संघाला महत्वाचा फलंदाज महत्वाच्या क्षणी माघारी परत असताना. या डीजे प्लीज. सन्माननीय मुस्ताक कुरेशी साहेब, त्याचबरोबर निजाम कुरेशी साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावरती त्यांचं शुभागमन साहेबांचं करूयात आपण. हार्दिक हार्दिक स्वागत. आज दादा चषक 2024 क्रिकेट आणि फक्त क्रिकेट, ज्या क्रिकेटने सध्याच्या घडीला जर पाहिले तर संपूर्ण शाहवड तालुक्याला वेध लावलंय आणि आज याच क्रिकेटचं औचित्य आणि दादा चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं आपण करूयात सरच्या स्वागत. 6 बॉल आणि 12ची गरज. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय राजेश. यावेळेस पालख्यातने घेऊन काढलाय. 6 बॉल 12ची गरज असताना 1 धावाले दुसरीचा इथे प्रयत्न. रनआउटची संधी. फेकी मात्र थोडीशी खराब इथे पाहायला मिळते. 2 धावा घेतल्या गेल्या. आता 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. पहिल्याच मॅच मध्ये दादा चषक 2024 या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर पहिला सामना इथे दमदार होत असताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही, कारण की प्रत्येकाला इथे जिंकणं माहित आहे, कारण की हारणं तर जंगलात राहतात. आणि ते 5 चेंडू 10 धावांची गरज असताना स्ट्रायकर एंडला बॅटर राजेश. यावेळेस पंचांच्याकडे अपील, परंतु स्वतः खेळाडू मात्र खिलाडू वृत्ती दाखवले. पंचांच्या इशाऱ्याकडे न पाहता मात्र ही खेळपट्टी सोडून गेला. ही खिलाडू वृत्ती, हा प्रामाणिकपणा क्रिकेटमध्ये खूप काही सांगून जातो. आता फलंदाज राजेश माघारी परत येत. 4 बॉलमध्ये 10 धावांची गरज. आता एखादा हार्ड हिटर बॅटर आळतूर वॉरियर्स आळतूर या संघाकडून येईल का,
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय सौरभ. सौरभ वरती जबाबदारी. 4 बॉल 10 धावा करायच्या आहेत. दादा चषक 2024 पहिल्या फेरीतून तुम्हाला जर दुसऱ्या फेरीत जायचं असेल तर मात्र हे 4 चेंडू निर्णायक असतील. आज नाही तर पुन्हा कधीच नाही. परत एकदा वाट पाहावी लागेल. दादा चषक 2024 ची 2025 ची वाट पाहावी लागेल. आता 4 बॉल आणि शिल्लक आणि करायच्या आहेत त्या 10 धावा. 4 बॉल मध्ये 10 रन. स्पार्टन 11 पुसारे या संघाने मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. यावेळेस फाईन लेगला गॅप ओळखलाय. शॉट सिलेक्शन खूप महत्वाचं आणि ते शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळते. बॉल जातो सीमारेषा पार. प्रेशर रिलीज करणारा चौकार इथे पाहायला मिळतोय. फलंदाज सौरभच्या बॅटमधून बॉल चाला सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. चौकार आला. आता समीकरण मात्र इथे बदललंय. येणारे 3 बॉल आणि 6 रनची गरज. एकाच चौकाराने सामना मात्र खूप जवळ आलाय. सौरभने मात्र चांगली बॅटिंग इथे पुन्हा एकदा खोल टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला मात्र फटका केला. 1 धावाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. आता 2 बॉल आणि 4 धावाची गरज. पहिला सामना रंगतदार. पहिला सामना पैसा वसूल. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या दोन्ही संघासाठी. पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही संघ प्राणपणाला लावून इथे खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॉल 4 धावा. पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहा, कारण की यश आणि अपयश हे काही समानार्थी शब्द नाहीत आणि तुम्हाला इथे प्रयत्न करावे लागतील जिंकण्यासाठी. यावेळेस चांगला स्ट्रोक. इथे मात्र क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतोय. कॅच ड्रॉप झालाय परंतु 1 धाव. आता शेवटचा 1 बॉल. 1 बॉल मध्ये 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. जरी 2 धावा आल्या तर देखील स्पार्टन 11 पुसारे हा संघ विजय होऊ शकतो. चौकार जर आला तर मात्र आळतूर वॉरियर्स आळतूर आपल्या नावावरती विजयाची शिक्कामोर्तब करू शकतो. 1 बॉल 3 धावा. शेवटचा अंतिम क्षण आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल. स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रकाश. टीम दडपणामध्ये, टीम दबावामध्ये आणि दबावामध्ये प्रभाव टाकण्यासाठी शेवटचा बॉल खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रकाश. शेवटच्या बॉलवरती चांगला स्ट्रोक लगावलाय. कॅच मात्र इथे ड्रॉप होते. 1 धावाले दुसरीचा इथे प्रयत्न. दुसरी देखील धाव कंप्लीट झाले. तिसरीचा प्रयत्न होणार का? आणि शेवटच्या बॉलवरती तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाजी ते धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. पहिला सामना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळाला. सामना जिंकलाय स्पार्टन 11 पुसारे या संघानं. अभिनंदन. वेल प्लेड. हार्ड लक बॅड लक टीम. आळतूर वॉरियर्स आपण देखील खूप चांगला संघर्ष केला आणि शेवटच्या क्षणाला मात्र ज्या धावा तुम्ही अतिरिक्त दिल्या त्या धावा मात्र तुम्हाला नक्कीच अडचणीच्या ठरला. जिथे 2 धावा होते तिथे मात्र प्रतिस्पर्धी संघाने तिसरी मध्ये कन्वर्टच्या धावा केल्या. त्याच धावा तुम्हाला अडचणीच्या राहिल्या. यापुढची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला संघ मुटकेश्वर स्पोर्ट मुटकलवाडी आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल संघ करण जोशी. चला लगेचच मुटकलवाडी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि जशी या मॅचला होईल सुरुवात. फ्रेश मॅच ऐकूयात. फ्रेश आवाज. सातारा जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत समालोचक अगदी कमी कालावधीमध्ये ज्यांनी आज शाहूड तालुक्यामध्ये आपलं हक्काचं स्थान या समालोचकांनी निर्माण केलंय. शैलीजे जाधव सर आपल्या समेत जोडले जातील. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा दादा चषक 2024 या क्रिकेटचा थरार. धन्यवाद.
सामनावीराचा किताब या ठिकाणी दिला जाईल. टीम स्पार्टन 11 पुसारे या संघाचा आकाश ठरलाय सामनावीर. चला बॅटिंग टीम लगेचच या, जास्त वेळ घेऊ नका. आकाश यायचा आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपल्याला दिला जाईल सामनावीराचा किताब. स्पार्टन 11 या संघाचा आकाश ठरलाय या सामन्यात.